तुमच्याकडे विटा नगरपालिकेची गेली 50 वर्ष झाली सत्ता आहे, 10 वर्ष आमदारकी होती. तुम्हाला जे जमलं नाही ते अनिल भाऊंनी करून दाखवलं. विटा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी होऊन आम्ही काम करतोय. तुम्हाला मिळालेली आमदारकीची 10 वर्ष आणि अनिल भाऊंना मिळालेली 10 वर्ष याची एका व्यासपीठावर येऊन तुलना करूया, असं खुलं आव्हान आमदार सुहास बाबर यांनी विरोधकांना देत ताकाला जाऊन मोघा लपवण्याचा माझा स्वभाव नाही, त्यामुळे विटा शहराला पूर्वीसारखं संपन्न करण्यासाठी सर्वांच्या पाठबळावर येणारी विटा नगरपालिकेची निवडणूक जिंकणारच, असं सूचक वक्तव्य केलंय. खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या दैदिप्यमान विजयाबद्दल त्यांचा तसेच या विजयात मोलाचा वाटा असणारे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांचा विटा शहराच्या वतीने चौंडेश्वरी चौकात आयोजित केलेल्या नागरी सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर, डॉक्टर शीतल बाबर, प्राध्यापिका सोनिया बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार बाबर म्हणाले, गेले 40 ते 45 वर्ष पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदेची सत्ता आमच्याकडे आहे असं आम्ही कौतुकाने सांगतो, तर विरोधक गेले 40 ते 45 वर्ष विटा नगरपालिकेची सत्ता आमच्याकडे आहे असं सांगतात. पण फरक एवढाच आहे की खानापूर मतदारसंघाला अनिल भाऊंनी पिण्याचंच नाही तर शेतीचं पाणी देऊन हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम केलाय. टेंबूचा 6वा टप्पा पूर्णत्वास येईल प्रसंगी काही कटू निर्णय घेऊन रिंग रोडचा विषय मार्गी लावायचा आहे. विटा शहर बकाल होऊ द्यायचं नाही. लोकप्रतिनिधी म्हणून जे काही करता येईल ते करण्याचा माझा प्रयत्न आहे. विटा शहरातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दर महिन्यातून एकदा नगरपालिकेत जनता दरबार भरणार असल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले. इस्लामपूर पालिका प्रशासनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली घेराव घालण्यात आलाय. मनमानी कारभार करणाऱ्या पालिका प्रशासनाचा धिक्कार असो. पाणी आमच्या हक्काचं नाही, प्रशासकाच्या बापाचं. गुंठेवारी शासन आदेशानुसार अंमलबजावणी झालीच पाहिजे. गुंठेवारीच्या जाचकटी रद्द झाल्या पाहिजेत. स्वच्छता ठेका रद्द झाला पाहिजे. ठराव गायब करणाऱ्या अधिकाऱ्यांची कायदेशीर चौकशी झालीच पाहिजे, अशा घोषणांनी पालिका परिसर आणून सोडलाय. यावेळी सय्यद यांनी प्रशासनावर अनेक प्रश्नांचा भडीमार केला. कर वसुलीचं कारण पुढे करत हुकुमशाही पद्धतीने पाणी कनेक्शन बंद करता येणार नाही. पठाणी पद्धतीने वसुलीसाठी जे नळ कनेक्शन बंद केले ते सत्वर सुरू करावेत. थकबाकीदारांना अभय योजना राबवून कराची रक्कम 4 हप्त्यामध्ये भरून घ्यावी. शास्ती कर माफ करावा. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मालमत्ताधारकांना शास्ती कराला सामोरं जावं लागते. मालमत्ताधारकांनी रितसर बांधकाम परवाने मागणी केल्यास गुंठेवारीचं कारण पुढे करत परवाने दिले नाहीत. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात पाणी पुरवठा विभागाची वाटोळ झाले. याला जबाबदार कोण, असा प्रश्न सय्यद यांनी उपस्थित केलाय. यावेळी जमीर नालबंद, दीपक कळसे, अतुल गुरव, तात्यासाहेब बामणे, अशोक चव्हाण, रामराव थोरात, अरुण कुपाडे, इक्बाल वायर, शकील पटवेकर, रशीद डाके, प्रभाकर कुरळपकर, ॲडव्होकेट धनाजी पाटील, ॲडव्होकेट रोहित वर्णने, विकास लाखे, मिलिंद पिसे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. आशा स्वयंसेविकांना दरमहा 26,000 आणि गटप्रवर्तक महिलांना दरमहा 30,000 रुपये किमान वेतन द्या, अन्यथा बेमुदत संपावर जाणार, असा इशारा आशा महिलांनी दिलाय. या मागण्यांसाठी राज्य आशा गटप्रवर्तक आणि आरोग्य कर्मचारी संघटनेने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली आहेत. संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन देण्यात आले. त्या निवेदनात म्हटलंय, आशा महिलांच्या वरील कामवाढ आणि ताणवाढ त्वरित रद्द करा. आशा गटप्रवर्तक महिलांना निवृत्तीनंतर 5,000 रुपये दरमहा जिवंत असेपर्यंत पेन्शन मिळावी. आशा गटप्रवर्तक महिलांना राज्य विमा योजना लागू करून त्यांना ग्रॅज्युएटी मिळावी. प्रॉव्हिडंट फंड मिळाला पाहिजे. कामाचे तास ठरवून दिले पाहिजेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये आशा गटप्रवर्तक यांना कायम कर्मचारी म्हणून आरोग्य सेवेमध्ये नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात रेखा परीट, उज्ज्वला गुरव, स्मिता पाटील, सुवर्णा सातपुते, सुवर्णा पाटील, वनिता कोळी, भाग्यश्री कुडाळकर, विशाल बडवे, संतोष बेलदार, छाया पाटील, आशु जोगदंड, उज्ज्वला सडोले, आसमा सोलकर यांच्यासह आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या. वसंतदादा साखर कारखान्याच्या कर्जापोटी दत्त इंडियाने 3 वर्षात 1 रुपयाही भरलेला नाही. कारखान्याच्या व्याजासह 53 कोटी रुपये थकीत आहेत. मार्चपूर्वी थकबाकी न भरल्यास कारखाना चालवायला देण्यासाठी जिल्हा बँक, वसंतदादा कारखाना आणि दत्त इंडिया कंपनीत झालेला त्रिपक्षीय करार मोडला जाईल, अशी नोटीस जिल्हा बँकेने कारखाना आणि कंपनीला बजावली आहे. वसंतदादा साखर कारखान्याकडील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने या कारखान्याची स्थावर आणि जंगम मालमत्ता सिक्युरिस्ट्रिक्शन ॲक्ट अंतर्गत ताब्यात घेतली आहे. हा कारखाना चालवण्यास देण्यासाठी जिल्हा बँकेने निविदा मागवल्या होत्या. दत्त इंडिया कंपनीने सर्वाधिक दर भरल्याने या कंपनीला 10 वर्षाच्या मुदतीने वसंतदादा कारखाना चालवण्यास देण्यात आला. यावेळी कारखान्याकडील कर्जाचे हप्ते करून दरवर्षी कर्ज कंपनीने भरावे. कर्मचारी, व्यापारी तसेच सर्व प्रकारची शासकीय देणी कंपनीने भागवावीत यांसह विविध अटी शर्ती असलेला त्रिपक्षीय करार
जिल्हा बँक, वसंतदादा कारखाना आणि दत्त इंडिया कंपनी यांच्यात करण्यात आला। त्यानुसार गेल्या 8 वर्षांपासून वसंतदादा कारखाना दत्त इंडिया कंपनी चालवते। दत्त इंडिया कंपनीने आतापर्यंत वसंतदादा कारखान्याचे जिल्हा बँकेकडील थकीत कर्ज 50% पेक्षा जास्त भरले। मात्र गेल्या 3 वर्षांपासून या कर्जापोटी कंपनीने 1 रुपया बँकेकडे भरलेला नाही। जिल्हा बँकेने कंपनी आणि कारखान्यास वारंवार याबाबत कळवूनही थकीत कर्ज न भरल्याने बँकेने कडक भूमिका घेत वसंतदादा कारखाना आणि दत्त इंडिया कंपनीला नोटीस बजावली आहे। मुद्दल सुमारे 40 कोटी आणि व्याजाचे 13 कोटी असे 53 कोटी रुपये मार्चपर्यंत न भरल्यास वसंतदादा कारखाना आणि दत्त इंडिया कंपनीशी केलेला करार जिल्हा बँकेचा त्रिपक्षीय करार मोडून कारखाना ताब्यात घेणार असल्याचे इशारा जिल्हा बँकेने दिलाय। मिरजेतील खतीब हॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिज खाली गांधी चौकी पोलिसांनी 2 मोटरसायकल चोरटे रमेश उर्फ शुभम प्रमोद कांबळे आणि प्रथमेश बाबासो सुर्वे या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 6 मोटरसायकली जप्त केल्या असून त्यांच्यावर गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। मिरज कोल्हापूर रोडवर असलेल्या खतीब हॉलजवळ 2 इसम चोरीची मोटरसायकल घेऊन थांबल्याची माहिती गांधी चौकी पोलिसांना मिळाली। पोलिसांनी सापळा रचला। हिरो कंपनीची, HF डिलक्स कंपनीची काळ्या रंगाची आणि टाकेवर निळ्या रंगाचा पट्टा असलेली चोरीची मोटरसायकल 2 इसमांकडे दिसली। पोलिसांनी त्या दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले। त्यांची चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरं देऊ लागले। कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आपली नावे रमेश उर्फ शुभम कांबळे आणि प्रथमेश सुर्वे असल्याचं सांगितलं। मोटरसायकलीबाबत माहिती विचारली असता चोरी केल्याची सांगितली। आणखी कसून चौकशी केली असता आणखी काही मोटरसायकल चोरल्याचंही सांगितलं। स्टेशनमध्ये असलेल्या हैदर खान विहिरीजवळ झाडाखाली 5 मोटरसायकली असल्याचं सांगण्यात आले। एकूण 2 लाख रुपये किमतीच्या 6 मोटरसायकली जप्त केल्या असून दोघांना न्यायालयापुढे उभं केलं असता दोघांनाही 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949च्या व्यवस्थापन ॲक्टमध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे। बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी विहार जगभरातील आणि देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार आणि मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर कराव्यात। या मागण्यांसाठी वाळवा तालुका बौद्ध ऐक्य समितीच्या वतीने इस्लामपूर तहसील कार्यालय चौकात 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। याबाबतचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले। जगभरातील सर्व बौद्धांचे धार्मिक स्थान असलेल्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा आम्हाला मिळावा यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोठे आंदोलन सुरू आहे। बुद्धगया मंदिर कायदा 1949च्या कायद्यामध्ये महाबोधी विहाराला मंदिर म्हणून उल्लेखित करण्यात आले, तरी या कायद्यात बदल करून महाबोधी महाविहारास बौद्धांच्या ताब्यात द्यावे। 1949च्या व्यवस्थापन ॲक्टमध्ये दुरुस्ती करावी असं निवेदनात म्हटले। यावेळी कॉम्रेड धनाजी गुरव, शरद कांबळे, अमोल कांबळे, राजेंद्र पवार, दिनकर बोकणे, पिराजी थोरवडे, मधुकर घोलप, संजय बनसोडे, अवधूत कांबळे, यशवंत धुमाळे, लहू वाघमारे, उमेश सूर्यगंध, राजू कांबळे, कुणाल कामत, डॉक्टर राम घुले, ॲडव्होकेट मनोज राजवर्धन, गौतम बनसोडे, चंद्रशेखर तांदळे, गजानन पाटील यांच्यासह बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली महापालिकेचे अन्यायी घरपट्टी वाढीच्या विरोधात परखडपणे आवाज उठवणाऱ्या माजी नगरसेवक अभिजित भोसले यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली असून प्रशासनाला वेठीस धरून वैयक्तिक पातळीवर झालेल्या कारवाईबाबत सर्व स्तरातून निषेध व्यक्त होतोय। महापालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या घरपट्टी वाढीला माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी तीव्र विरोध केलाय। या संदर्भात आयोजित बैठकीत अभ्यासपूर्ण मत मांडले। तसेच या बैठकीतून आयुक्तांनी पळ काढला त्यावेळी पत्रकारांचा मोबाईल हिसकावून घेण्याचा संतापजनक प्रकार घडला, त्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला। याचा राग मनात धरून त्यांच्या व्यावसायिक ठिकाणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। जाहिरात विषयक धोरण स्पष्ट नसताना जाहिरात कंपनीची गाडी जप्त करण्यात आली, त्याबद्दल होणारा दंड भरण्यास तयार असतानाही आयुक्तांच्या आदेशाने कारवाई करण्यात आल्याचे कनिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। तसेच वाहन ताब्यात देण्यास असमर्थता दर्शवली। यावरून हे स्पष्ट होते की आयुक्तांनी सूडबुद्धीने कारवाई केली असल्याचे अभिजित भोसले यांनी सांगितलं। माजी नगरसेवक अभिजित भोसले हे प्रभाग समिती 2च्या कार्यालयात 2 तास बसून होते। हे नियमानुसार दंड भरून घ्या आणि वाहन ताब्यात द्या, मात्र जाहिरात कर आकारणीसाठी मनपाचे कोणतेही धोरण निश्चित नसल्याने सहाय्यक आयुक्त आणि अधिकारी यांनी वेळ काढूपणा करून शासकीय कामात अडथळा आणल्यास कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील गुंठेवारी भागामध्ये राहत असलेल्या नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की गुंठेवारी निमितीकरण करण्याची अखेरची मुदत 31 मार्च 2025 पर्यंत असल्याने गुंठेवारीमध्ये राहत असलेल्या नागरिकांना आपले प्रस्ताव गुंठेवारी विभागाकडे 31 मार्च पूर्वी दाखल करावे। काही अडचण आल्यास स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीच्या वतीने मोफत मार्गदर्शन आणि सल्ला दिला जाईल असं आवाहन स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष उत्तमराव कांबळे यांनी केले आहे।